नमस्कार, स्वागत आहे तुमचं टेस्टी चव विथ कवितामध्ये। तर आज आपण कुरकुरीत कोबी मंचुरी ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। तर याआधी चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर आधी सबस्क्राइब करून घ्या। तर या ठिकाणी मी 3 कप कोबी चॉपर मधून बारीक कट करून घेतलेले आहे। तुम्ही किसूनही घेऊ शकता। चवीनुसार मीठ घाला, 1 कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे। तुमच्याजवळ कॉर्नफ्लॉवर नसेल तर या ठिकाणी तुम्ही तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता। आणि मी थोडा फूड कलर वापरलेला आहे। तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडेच पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, साधारण 2 चमचे आपल्याला पाणी लागेल आणि थोडा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला लगेच मंचुरियन बनवायला घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर एका कढईत तेल गरम करून घेतलेले आहे मी आणि आपल्याला ते गोळे यामध्ये सोडायचे आहेत। मध्यम आचेवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत। हे गोळे खरपूस आणि ब्राऊन रंगाचे झाले पाहिजेत। तर बघू शकता आपले आता मंचुरियन इथे तळलेले आहेत चांगले आणि क्रिस्पी झालेले आहेत। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला मंचुरियन सॉस तयार करायचा आहे। त्यासाठी मी वेज मंचुरियन मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि थोडे पाणी घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये उभा पातळ बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची आणि कोबी हे आपल्याला टाकून 1 मिनिटवर आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूण 1 चमचा पेस्ट, आता यामध्ये आपल्याला तो वेज मसाला ओतून घ्यायचा आहे। 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा टोमॅटो सॉस टाकून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपल्याला हे मंचुरियन टाकून आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा तयार आहे आता आपली हे कोबी मंचुरियन। तर वरून तुम्ही थोडी कोथिंबीर कोबी टाकू शकता। तर ही रेसिपी नक्की एकदा करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।